पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शंतनू, अरे शंतनू उठ ना। काय अरे यार आज कुठे जायचंय? सुट्टीच्या दिवशी असं कुठे जात असतो का आपण? कशाला उठायचं लवकर यार? सुट्टीच्या दिवशी हे आज कुठे जायचं नाहीये? कुठे जायचं नाहीये म्हणजे? अरे यार अंकू, असं काय सुट्टीच्या दिवशी कुठे जातो का आपण? घरीच तर असतो ना अंकू. त्यापेक्षा आपण एक काम करूयात का? आपण दोघंच कुठेतरी मस्त फिरायला जाऊया, काय म्हणतेस? आणि त्याआधी आपण ना थोडा रोमॅन्स करूया. एक मिनिट काल संडे होता की नाही? रोमॅन्सचा दिवस काल होता. म्हणजे आज मंडे आहे. आज ऑफिसला जायचं नाहीये का तुला? आज मंडे. अरे यार मग तू आधी का नाही सांगितलं मला? अरे मला उशीर झाला यार. मी तेच सांगत होते, पण तुला रोमॅन्स करायचा होता ना. नाही मी लवकर तयार होतो. अरे सुनबाई, ए काय रे, ऑफिसला नाही जायचं तुला? उशीर झाला उठायला. नाही जायचंय हो, म्हणजे ते आता उठलो मी पटकन तयार होतो आता. जा लवकर. सुनबाई, काय झालं? मला तुला एक गोष्ट विचारायची आहे. काय म्हणजे मी अलीकडे जरा जास्त जाड दिसायला लागले का ग? हे विचारायला आलात तुम्ही? हळू बोल ना जरा. हा बरोबर. माझी मैत्रीण मला म्हणाली तसं. काय जाड झाल्यात म्हणून? हळू. म्हणजे ती म्हणाली की तुझा डीपी खूप छान आहे. गुब्बू गुब्बू म्हणाली मला. गप्पू? हो, असं कळत नाहीये तुला. हा हे बघ बघ. हसू नकोस, मी तुला काहीतरी विचारायला आले ना, हसतेस काय? नाही म्हणजे थोड्याशा गुबगुबीत दिसताय तुम्ही डीपी मध्ये, काही प्रश्न नाही. पण एक सांगू का? माझ्याकडे एक आयडिया आहे ज्याच्यामुळे तुम्ही फोटोत गब्बू दिसणार नाही. सांग लगेच. सांगू? काय करायचं माहितीये का? फोटो काढताना ना असे गाल थोडे आत ओढायचे, म्हणजे असे. हा, त्यांनी गाल दिसत नाही, मग आपण गब्बू दिसत नाही. हा बघू जरा, करा बरं फोटो काढा. हा मी फोटो काढते. करा जरा अजून आत थोडा आत, असे ओठ नाही गाल पण. सासूबाई मासा वाटताय, नीट करा. आतोडा श्वास घेताय ना? हा छान, मस्त नाही दिसत आत गब्बू. काय झालं? हे काय चाललंय? काही नाही, तिच्याकडे काम होतं ना म्हणून मी आले होते. सांगा ना काय काम होतं ते? लाजताय कशाला सासूबाई? काय झालं आई? काही हवंय का तुला? काही नाही रे, काही नकोय मला. काय झालं, माझ्या मैत्रिणीने माझा डीपी बघितला आणि मला म्हणाली डीपी मस्त आहे पण गब्बू. काय? हो रे, गब्बू पण. असं सांगू? हे बघ, स्वतःच्या आईला कोणी जाड म्हणल्यावर असं हसतं का कोणी? आई अगं गब्बू नाहीये. मग काय आहे? हे गॉड ब्लेस यू असं लिहिलंय. गॉड ब्लेस यू चा शॉर्ट फॉर्म येतो GBU. अगं आपण नाही का गुड मॉर्निंगला असं GM लिहितो, GM म्हणजे गुड मॉर्निंग, तसं GBU म्हणजे गॉड ब्लेस यू असं येते. अगो बाई, हे असं पण असतं का? मग तू हे मला सरळ सांगू शकली असतीस ना, माझ्याकडनं काय काय करून घेतलंस तू? आता मुद्दाम काय तुम्ही मला विचारायला आलात की गब्बू दिसतंय का, तर मी तुम्हाला चांगला उपाय दिला, त्यात काय एवढं? पण तरी मला एक्सप्लेन करू शकली असतीस ना तू? हो पण आई आता मी सांगितलं ना, जाऊ दे, सोड. बरोबर, तू तुझ्या बायकोचीच बाजू घेणार, पण लक्षात ठेवा शंतनू, मी सुद्धा एक शॉर्ट फॉर्म असे पाठ करून शिकवेन बघिला आणि म्हणून दाखवेन हिला. अगं पण आई कशाला? अरे आता मी सांगितलं ना आई तुला. BTW by the way, SUS CU soon, ILU इलू इलू इलू, ये इलू का मतलब. आई किती वेळा सांगायचं तुला? अरे मला माहितीये रे, ह्याचा फुल फॉर्म काय ते मला माहितीये, पण आता हेच गाणं आठवतं ना, इलू इलू हे. आपण आता ह्या शब्दाचा उपयोग मी कुठे करू शकत नाही, ही गोष्ट वेगळी आहे. आई अगं असं कसं म्हणतेस? तू बाबांसाठी हा शब्द वापरू शकतेस.
इलू इल हात अटकेल मंत्र्यांना. हा मग काय? मग तो काम कर, तू इहू इहू म्हण. इहू इहू म्हणजे आय हेट यू. ए बाबांना म्हण. चुप. हा पण ह्या शब्दाचा उपयोग मी दुसऱ्या कोणाला तरी करू शकते. हा ए काय रे, हे आपल्या मराठीमध्ये फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म नाही आहेत का या फुल फॉर्मचे? म्हणजे आपल्या भाषेत. आपल्या भाषेत. आता आपल्या भाषेत कोण मराठीमध्ये चॅट करतं का? नाही की नाही? आता समज ना, तू गुड नाईट म्हणायचं असेल तर आपण GN वापरतो. आता शुभ रात्री म्हणायचं असेल आणि शुरा वापरलं तर समोरच्याला उगाच वाटेल ना त्याची तारीफ करतोय म्हणून. मुबोन मूर्खासारखं बोलू नकोस. मूर्खासारखं बोलू नकोस. आई 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 कंट्रोल युअर सेल्फ. आई मला एक सांग, तुला हे शॉर्ट फॉर्म का शिकायचंय? आ ते हो है क्या? बिलू पोटभर खा हा बाळा. अजून वाढू का तुला? अरे किती कष्ट करतोस तू इतरांपेक्षा. लोल सोड ग. सम पीपल आर जस्ट धपेबो. हा त्या हिंदी म्हणीचा शॉर्ट फॉर्म आहे ग सुनबाई, धरती पे बोझ. अगं असं काय करतेस? हे बघ रेवा, अनुल लेखाने मारायला शिक ग. ITB. आता ITB म्हणजे काय ते सुद्धा सांगा. माझ्याच बद्दल बोलत असणार ना. काय माहित बुवा. मुद्दाम अशी वागते ती. परवा तिच्या टवाळखोर मैत्रिणी आल्या होत्या ना किटी पार्टीसाठी, त्या सुद्धा असंच बोलत होत्या. माझ्याबद्दलच असणार आणि नुसत्या हसत होत्या. होल्ड करा. एक्सक्यूज मी SB. पहिली गोष्ट म्हणजे इट वॉज नॉट अ किटी पार्टी, इट वॉज अ हाय टी पार्टी. तेच ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही काय बोलतो हे तुम्हाला मुळातच कळत नाही, त्यामुळे शॉर्ट फॉर्म वापरायची काय गरज आहे? ओके रेवा बाय. TTYL TCBB. अंकू अगं नको ना समोर तसं बोलूस. जाऊ दे. तू ना आकागू नुसता. बघितलंस म्हणजे आई का गुलाम. जादे ना बा. SIOWAY. वहिनी तू शॉर्ट फॉर्म बोलत नाहीस. तू फक्त पहिलं अक्षर बोलतेस प्रत्येक शब्दाचं. काय म्हणाली ती? जाऊ दे ना बाबा. जाऊ दे कसं? ओ सासूबाई ते लॉंग फॉर्म सांगतायत. SIO म्हणजे शी इज ओल्ड. मला ओल्ड म्हणतेस तू? पण नंतर ते हे पण म्हणाली ना, WAY म्हणजे वी आर यंग, म्हणजे आपण सगळेच ना अंकू. हो आता काय. हो का? मला असं वाटलं की वही म्हणजे बाबा हो थांबा जरा. अंकू आय एम ओ म्हणजे इन माय ओपिनियन. तनू तू ना एकदम SBचा CCS. सासूबाईंचा कॉपी काय? देवार म्हणजे देर यू आर. हो. ते भावा मज्जा येते. आपण असंच बोलत जरा. आई अगं आई त्या उगाच सगळं स्वतःला लावून घेत होत्या. मग काय म्हटलं जरा गंमत करावी. माझी गंमत करतेस काय? नाही तुझ्या शॉर्ट फॉर्मचा फॉर्मच बदलून टाकला ना आणि तुला माझ्या पायाशी लोळण घ्यायला लावली तर बघ. लॉल लॉल लॉल. बघ आता. कोल्ड कॉफी घ्या आणि थंड पडा. त्याचीच वाट बघा तुम्ही फक्त. तुम मामा तुम हमा. ओळखा. तुम मामा तुम हमा. तुम्ही मला मारा, तुम्ही मला आणखीन मारा असं म्हणता तुम्ही सरकार? गप्प बसा. तुमची सून माझी मस्करी करते आणि तुम्ही हसता माझ्यावर असं म्हणायचं होतं मला. तुम मामा तुम हामा. पण हे तुमच्या सुनबाईंचा सू कुठेच नाहीये. सरिता अगं हे काय झालंय? काय झालं? आयुष्याच्या ह्या वळणावर येऊन आपण जगाला नालायक आहोत असं मला वाटतंय. सरिता अय्या वय्या जने आ अवला. मंत्री जमतंय मला. पण सरकार उपयोग काय? तुम्हाला जर का स्पर्धा जिंकायची असेल तर प्रतिस्पर्ध्यापेक्षा तुमचे डाव पैसे वेगळे नकोत का? आणि तुमचं युद्ध कर्मयुद्ध तर तुमच्या सुनबाईंची आहे. मंत्री
मी जर काय अशा खाणाखुणांमध्ये बोलायला लागले तर कसं वाटतंय? म्हणजे भाषा युद्धात शब्दच नाहीत, आणि जिथे शब्द नव्हती तिथे तुमच्या सुनबाई काय करती? बरोबर. मंत्री, आज पहिल्यांदा तुमच्याशी लग्न करण्याचा अभिमान वाटतोय हो मला. वा 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 वा, जमलंय जमलंय. या अशाच खाणाखुणाच्या भाषेत जर मी बोलायला लागले तर आपली सुनबाई हैराण होईल ना? हैराण नाही, हलवून जाईल, वेडी होईल. हलवून जाईल, वेडी होईल. हैराण नाही, हलवून जाईल, वेडी होईल. जमलं 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 मंत्री. यांना काय गरज होती अशी कमेंट करायची? पण तू काहीतरी केलंच असेल ना, त्याशिवाय असं नाही करणार त्या. हे तू कोणाची मैत्रीण आहेस ग? माझी का सासूबाईंची? अंकु, आता गैरसमज नको करू. मला असं नाही म्हणायचंय ग. पण मला एक कळत नाहीये, त्यांनी एवढी कमेंट करायची काय गरज आहे? हा, मी काही केलं नव्हतं, फक्त थोडंसं भांडण झालं आमचं, दॅट्स इट. सकाळी. पण मला काय वाटतं, KMS चा अर्थ कामचुकार माझी सुनबाई हा असा आहे असं का वाटतंय तुला? मग काय असेल? कमाल माझी सुनबाई असं असूच शकतो ना? हा, सासूबाई मला कमाल म्हणणार शक्यच नाही. मला माहितीये ग, सकाळी घरातनं निघताना घरातली काही कामं केली नाहीत ना, त्याचा वचपा काढलाय त्यांनी. तुला नक्की राग कसला आलाय? सासूबाईंनी कमेंट केली ह्याचा की तुला कामचुकार बोलले ह्याचा? मला बॉसला हे सगळं एक्सप्लेन करावं लागलं ना, याचा राग आलाय खरं तर. मग आता काय करायचं ठरवलंयस तू? या वेळेला ना सासूबाईंनी मोठी बाजी मारली, पण त्यांना कुठे माहितीये हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. म्हणजे काय करणार आहेस तू? कळेल. काय बघू दे. हे बघ ना किती फनी आहे. चला, गरमागरम कडक चहा आलं घालून. घ्या 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 घ्या. सासूबाई, 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 आता तुमचं अति होतंय. हा, हो बाबा, या काय बोलतायत? काय झालंय काय पण? बाबा, माझ्या सोशल मीडिया पेज वरती माझ्या व्हिडिओच्या खाली सासूबाईंनी शॉर्ट फॉर्म मध्ये कमेंट केली आहे. माझ्या बॉसने येऊन मला सांगितलं, वा तुझे सासूबाई कमाल आहेत. हे त्यांना पण कळते का ही शॉर्ट फॉर्मची भाषा? नाही ना, पण त्यांनी मलाच डिकोड करायला सांगितलं. मला अर्थ कळल्यानंतर मी खूप अवॉइड करायचा प्रयत्न केला, पण शेवटी सांगावंच लागलं. बॉस आहे ना. काय काय सांगावं लागलं? हेच की मी किती काम चुका. सासूबाई, TITM. सासूबाई, दिस इज टू मच असं म्हणते ती. काय मी काय केलंय? मी काय कोणाला सांगितलंय? तर हे कसं काय हिला कळलं? सासूबाई, कारण आम्ही लहानपणापासून डमशराट्स खेळलेलोच आहोत, आणि तुम्ही कुठलीही भाषा असू दे माझ्याबद्दल वाईटच बोलणार, मला टोमणेच मारणार ना. आणि तू जेव्हा माझ्याबद्दल बोलत असतेस तेव्हा तुझ्या तोंडून प्राजक्ताचा सडाच पडत असतो ना. टप 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 सतत नाचकं कुसकच बोलत असतेस माझ्याबद्दल. नाही नाही नाही, मला मुळात म्हणायचंय, घरात असं नाही, असल्या भाषेत बोलायचंच का मुळात? आपली मराठी भाषा इतकी छान समृद्ध असताना ह्या इंग्रजीलेल्या भाषेत वाफ का दवडायची म्हणते मी. आणि ते सुद्धा इंग्रजी बरोबर नाही बरं का. काय तर म्हणे पिट्टीला टिप्पीला पिट्टी, पिट्टीला सिटी, सिटीला व्हिटी. काय ते शे. सासूबाई, तुम्ही हे जे काही बोलताय ना आणि रोज बोलत असताना, त्याला जिभेची वाफ दवडणं म्हणतात. इनफॅक्ट या घरातली आम्ही यंगर जनरेशन, बाबा तुम्ही पण, आम्ही जे बोलतो ना त्याला तोंडाची वाफ वाचवणं म्हणतात. काय सुनबाई, आता वाचवायचीच असेल ना तर तोंडाची वाफ नाही, तुझी होणारी मानहानी वाचव. व्हॉट? शी इज गिव्हिंग मी धमकी. आणलास? अनलॉक करून आणलास ना? हो. बापरे, आईचा अंगठा उचलेला पण इतकी शक्ती लागते अंकू, काय सांगू. दमलो ग मी. हे काय करतेस तू? हे घे, ठेवून ये. थँक्स. अंकू, तू वापर करून घेतेस हा माझा. हो का रे तुला? खरंच असं वाटतं तुला? आलोच. ये हा. लगेच ठेवून आलो, थांब.
माझ्या मैत्रिणीचा नंबर तुम्हीच दिलात ना सुनबाईंना? मी शेंगा खाल्ल्या ना. उगीचच मोठ्या लोकांची वाक्य नको तिथे वापरू नका हा. मला सुद्धा येतात. आज तुमच्यामुळे मला माझ्या मैत्रिणींच्या शिव्या खायला लागल्या. सकाळी सकाळी मोबाईल बघितला तर 9 मैत्रिणींचे 13 मेसेजेस आले होते मला. तुमच्या ह्या सुनेनी ना 3-13 वाजवलेत माझे. आता काय केलं तिने? काय केलं म्हणून काय विचारता? माझ्या मैत्रिणींच्या पाठीमागे मी जे जे बोलते ना ते सगळं तिने त्या मेसेजेस मध्ये लिहून त्यांना पाठवलं. म्हणूनच मी सांगतो, लोकांच्या पाठीमागे बोलू नये. गप्प बसा. त्या आहेतच मुळी तशा. तुम्ही त्यांच्या सुनांना फोन करून विचारलत ना तर त्या सुद्धा तेच सांगतील तुम्हाला जे मी त्यांच्या पाठीमागे बोलते. अरे चमा, अंकिताने पण तेच केलं ना. TFT, टिट फॉर टॅट. तू तिच्या सोशल मीडियावर कमेंट केलीस म्हणून तिच्या बॉसनी तिला विचारलं. मग अंकिताने फोन करून तुझ्या मैत्रिणींना तुझ्याबद्दल सांगून टाकलं. संपलं. सोड ना तो विषय. सोडणं कसं? तुम्हीच म्हणालात ना ते कर्मयुद्ध आहे म्हणून. मग आता बघा, आता आपल्या सुनबाईला तिच्या कर्माची फळं भोगावीच लागतील. बघा. मा, आता तू फक्त दमशेराज पर्यंत पोचली आहेस. कसं कसं चालेल? जमेल रे, जमेल मला. हा बघ, परत कर. एक मिनिट. इम्पॉर्टंट कॉल आहे. बापरे. हॅलो. आलो मी. अर्धवट नको रे. ऐक. हॅलो. हॅलो. गेला. काय मुलं आहेत ना माझी, पण मी एकटीच करते. सरिते, ए सरिते, अगं काय करतेस काय तू? योगासनं करतेस का? हे घे आळू वड्या. शंतनू आणि अंकिताला आवडतात ना म्हणून मुद्दाम आणल्या आहेत. अगं काय म्हणतेस काय? नाचकाम कसलं करून दाखवतेस मला? तोंडानी बोल. मला काही कळत नाहीये. आणि तुला होतंय काय? बरं नाही का? डॉक्टरना बोलवायचं का? शंतनू, अंकिता, रॉनी, अरे यार रे, कुणीतरी हिला काय होतंय बघा. सुरजजी, काय झालं? ऐक जरा, तुझ्या आईला काहीतरी होतंय बघ. अरे वेड्यासारखे हातवारे करते रे ती. डॉक्टरला घेऊन ये. नाही. अहो सुरजजी, हातवारे म्हणजे आई नवीन भाषा शिकतेय. हा. कशा करता? ते वहिनीला चॅलेंज दिलंय ना, त्यासाठी. खरं मग माझं, या आजकालच्या सासवा सुनांबरोबर स्पर्धा करायला काय करतील आणि काय नाही काहीही सांगता येत नाहीये. चालू दे. हा, तुझं नाचकाम चालू दे. बाय. अवघड आहे ग बाई. हो सर, सासूबाईंच्या कमेंटची खूप चर्चा चालू आहे ना ऑफिसमध्ये. अगं नाही ग तरंगणी, मी असं का बोलेन? माझी सुनबाई ना 1 नंबरची आगाऊ आणि मस्तीखोर आहे. म्हणून तर तुला आता अमेरिकेला फोन केला ना मी. नाही, तिचं काहीतरी करावंच लागेल आपल्याला. लेखन? हो, ऍक्च्युली माझ्या सासूबाईंनी ना टीव्ही सिरियल लिहिली पाहिजे सासू सुनेची. कमाल लिहितील. काय सांगू तुला, तरच तिचा आवडीचा प्राणी आहे. मग काय, दुसऱ्याची गंमत झाली ना तिला खूप मज्जा येते. हो सासूबाई, नंतर बोलते. दिस इज टू मच. यू आर सो अनरिझनेबल. TITM. या काय बर्फी काय? तिने तिची भाषा तयार केली एक नवीन, त्यात बोलते ती. या कटन केलेलं शॉर्ट फॉर्म केलेलं वक्कटने भाषा इंटिकेटला फोटलंय. तुझ्या शॉर्ट फॉर्मची भाषा हिला येईल कारण ती हुशार आहे, पण तू एवढी हुशारच नाही आहेस की तुला तिची भाषा येईल असं म्हणते ती. DCM. डोंट चॅलेंज मी असं म्हणते. हॅट्री हॅट्री हेला
पडे कुलकर्णी म्हटले एंट्रीला मंत्री कुठलेपा एंट्री कॉम्बिनेशन MTR. मी टू राजे म्हणजे मी पण राजे आहे असं म्हणते ती. ये हिल्ला पटेल गेला इंगडे दम इकडला राजी कटला हा म्हणजे राजे काहीच नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? या कडलं माझ भाषा पटेल कडलं एक्सी हाऊ कम? हाऊ कम? या कटिंग पडे शरती पटेलला ससा पटेल हबडी 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 कडीला पटेल पटेल इकडे पटेल कास कटिल उप्पडिल्ला पक्कडिल्ला पटेल एल्लो पटेल इकडे पटेल ए पटेल विन्नर पटेलला ससा कासवाची गोष्ट मला सांगू नका. तुम्ही नागिनात नागिन. भांडणाची भाषा आहे. तुम्ही बोलत नका. भिकारी असायला लागते. हो आमची लेजेंड भाषा आहे. तुमची तर काय भाषा आहे? आणि गुंडी 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 फुल गुंडी 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 म्हणजे पाहिले पटेल उपरी निघले गुंडी गुंडी फुल. गुंडू सासू म्हणजे